हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री. कसे आहात तुम्ही? आय होप सो सगळं काही मजेत असेल. मी आहे भाग्यश्री, तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण हॉटेलसारखी लसुणी पालक घरी बनवणार आहोत. एकदम झटपट पद्धतीने आणि एकदम कमी साहित्यापासून होणारी भाजी आहे. तर चला तर थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मी अर्धी जुडी पालक घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली. असे फक्त थोडे थोडेच त्याचे दांडे कापून घेतले आहेत आणि त्याला धुवून घेतले आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1-1.5 तांब्या पाणी टाकून गरम करून घेतलं. नंतर त्या गरम पाण्यामध्ये ही पालक टाकून घेतली आहे. तर थोडंसं फक्त आपल्याला कलर चेंज होऊस तर पालकचा शिजवायचा आहे 5 मिनिटभर. त्याला काही झाकण वगैरे लावू नका, अशी शिजवून घ्या 5 मिनिट. छान कलर असा बदलला की लगेच पालक गरम पाण्यातून काढून आपण थंड पाण्यात टाकून घ्यायची आहे. तर एका डब्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे, त्यातच आता ती पालक गरम गरम टाकून घेत आहे. अशी चांगली पालक बुडूस तर पाण्यामध्ये टाकायची आहे. छान ह्याचा कलर तसाच राहतो, अजिबात कलर चेंज होत नाही या प्रोसेसमुळे. तर तुम्ही ही प्रोसेस नक्की करा, नाहीतर पालकची भाजी अशी पांढरी पांढरी होती थोडीशी. तर हिरवीगार भाजी होण्यासाठी ही प्रोसेस तुम्ही नक्की करून बघा. तर नंतर मग ती गार झालेली पालक मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आणि त्याचं आता आपण एकदम बारीक पेस्ट करायची आहे. तर हे पाहू शकता, मिक्सरच्या भांड्यात मी पेस्ट करून घेतलेली आहे. अजिबात पाणी टाकायचं नाही, नाहीतर जास्त पाणी पाणी होतं वाटताना आणि बाहेर येतं मग मिक्सरच्या भांड्यातनं. तर अशीच पालक अशी वाटून घ्यायची आहे आपल्याला, पेस्ट करून घ्यायची. तर छान पालकची पेस्ट झालेली आहे. आता आपण बघूया फोडणीची तयारी करूया. तर मी एक कढई तापून घेतली आहे, त्यात टाकले 2 पळी तेल. तुमच्या आवडीनुसार तेल तुम्हाला किती कमी जास्त लागतं तुम्ही टाकू शकता. तर 2 पळी तेल बास होतं. तर मग नंतर मी 1 चमचा जिरे टाकलेला आहे. जिरे चांगलं फुलू द्यायचं आहे. जितकं जिरे फुलन तितकी फोडणी छान बसते भाजीला. तर छान जिरे फुललेलं आहे. त्यात 2 मिरच्या बारीक बारीक चिरून टाकलेत मी. लहान मुलं असल्यामुळे मी मिरचीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. तुम्हाला जर मिरचीचं प्रमाण वाढवायचं असेल, तुमच्या घरात तिखट खात असेल, तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवून घ्या. अजून 2-4 मिरच्या एक्स्ट्रा टाकून घ्या. छान होते ही भाजी, तुम्ही नक्की बघा एकदा ट्राय करून. त्यानंतर बारीक चिरलेले मी 2 कांदे घेतलेले आहेत. नॉर्मल साईजचे कांदे मी छान बारीक चिरून घेतले होते आणि तेही छान तेलामध्ये गुलाबी रंग येऊस्तर तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हॉटेलमध्ये अशीच पद्धत वापरतात भाजीला. कांदा ते टाकतात पालकच्या भाजीमध्ये. तर आपण गरगटा वगैरे करतो घरी तर टाकत नाही, पण ही लसुणी पालक असल्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. त्यानंतर मी भाजलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे. तव्यावर थोडंसं 2 चमचे बेसन पीठ मी भाजून घेतलं होतं आणि तेही चांगलं कांद्यामध्ये टाकून छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्यामुळं काय होतं, भाजीला असं पातळपणा येत नाही, असं घट्ट अशी भाजी आपली राहते. हे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे. हॉटेलवालेही असेच करतात. तुम्ही बघा एकदा ट्राय करून, तुम्हाला कळेलच. तर बेसन असं मस्त चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटूस तर पाहू शकता 5 मिनिटभर मी बेसन तळून घेतलेलं आहे. त्यानंतर टाकलं त्यामुळे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर आणि हे गरम मसाला मिक्स करून टाकला आहे. अर्धा चमचा धने पावडर आणि गरम मसाला, तेही छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. बघा तेल छान चारी बाजूने सुटलेलं आहे. त्यातच टाकले 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, तेही तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. मसाल्यांमध्ये असं फिरून फिरून चारी बाजूने छान खरपूस असा मसाला सगळा तळून घ्यायचा आहे तेलात. आता ह्यातच टाकूया 1 टोमॅटो. टोमॅटोचे बिया काढून चिरून घेतलं होतं मी. तर बिया टाकू नका, तर फक्त टोमॅटो असं बारीक चिरून घ्या. तर अशा प्रकारे थोडंसं दाबून दाबून मी टमाटा चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे. पाहू शकता छान आपला मसाला झालेला आहे तळून. आता पुन्हा एकदा मी फिरवून घेते. आता ह्याच्यामध्येच आपण वाटलेली पालक टाकून घ्यायची आहे. हे बघा किती छान हिरवागार कलर आलेला आहे. अजिबात कुठलाही कलर मिक्स केलेला नाही आहे. हे नॅचरल कलर आहेत. गरम पाणी आणि थंड पाण्यामुळे प्रोसेसमुळं ह्याला एकदम हिरवागार कलर येतो, पाहू शकता. तर हे सगळी पालक मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे. अशी छान बाजूने फिरून फिरून सगळी पालक मिक्स करून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून तेही भांडं धुवून टाकून दिलेलं आहे.
आता हे पूर्ण एकजीव करायचं आहे आपल्याला आणि 2 मिनिटभर झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तर मिक्स झालेलं आहे. आता झाकण लावते मी 2 मिनिट 5 मिनिट लावून. तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्या आवडीनुसार तुम्ही झाकण लावून शिजवून घ्या. तर बघा 5 मिनिटांनी मस्त पालक अशी घट्टसर झालेली आहे. त्यातच 2 चमचे फ्रेश क्रीम टाकलेली आहे. फ्रेश क्रीम म्हणजे मी दुधाची शाई टाकलेली आहे. तर तेही मिक्स करून घेतली. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 पळी तेल टाकून अर्धा चमचा जिरे, 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक बारीक चिरून टाकलेल्या आहेत. छान तेलामध्ये तळून घ्यायच्या तडका पॅनमध्ये. त्यातच 2-4 मिरच्या लालवाल्या तळून घेऊन डायरेक्ट तडका आपण भाजीला द्यायचा. हे बघा पालकला किती छान मस्त अशी रेसिपी दिसत आहे. एकदा मिक्स करून मी एकदा झाकण लावून दिलं होतं, ते स्किप झालं माझ्याकडनं व्हिडिओ. तर हे बघा आपली लसुणी पालक खाण्यासाठी तयार आहे. मी सर्व करून दाखवते. एक नंबर हॉटेलसारखी घरच्या घरी आपण लसुणी पालक बनवू शकतो. तर रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब. ओके बाय.